एक्झामच्या लिंकवरती क्लिक केल्यावरती आपण जेव्हा डाउनलोड बटनावरती क्लिक करतो तर कीप यावरती क्लिक करा, कारण तो बऱ्याचदा याला रोखण्याचा प्रयत्न करतो. हे डाउनलोड होतंय बघा. कीप एनीवे केले त्याला मी. डाउनलोड झालंय, त्याला मी ओपन करतो आणि रन करतो. इन्स्टॉलेशन चालू होईल. .NET इन्स्टॉल होतोय. परत आपण नेक्स्ट बटनावरती क्लिक केलं आणि वेट करूया. ते इन्स्टॉल होईपर्यंत आपण फायरवॉल ऑफ करूया, प्लस विंडोज सिक्युरिटी पण ऑफ करूया. मी सर्व फायरवॉल्स ऑफ करून घेतो. डोमेन, प्रायव्हेट, पब्लिक तिन्ही फायरवॉल ऑफ केलेले आहेत. आता विंडोज सिक्युरिटीमधील व्हायरस आणि थ्रेट प्रोटेक्शन पण ऑफ करून घेऊया. हे रिअल टाइम प्रोटेक्शन ऑफ केलं, क्लाउड डिलिव्हरेशन ऑफ केलं, ऑटोमॅटिक सॅम्पल टेम्पर सगळं काही मी ऑफ करून घेतलं. तोपर्यंत बॅकग्राऊंडला .NET इन्स्टॉल झालेलं असेल. बघा इन्स्टॉल झालेलं आहे. त्याला क्लोज करूया आणि आता लॉन्च MSCIT ऑनलाईन डेमोवरती क्लिक करूया. ओपन व्हायला थोडासा वेळ लागतो, आपण त्याला वेट केलं पाहिजे. प्लस हे सॉफ्टवेअर डाउनलोड होत आहे आणि मग इन्स्टॉल होते. 600 MB पेक्षा जास्त साईज आहे, तर डाउनलोडला थोडा वेळ लागणार आहे. पण फर्स्ट टाइम फक्त त्याला डाउनलोडला आपल्याला वेळ द्यावा लागतो. नेक्स्ट टाइम त्याला डाउनलोड करून घ्यावं लागणार नाही. तर ते डाउनलोड झालेलं आहे. माझ्याकडं अँटीव्हायरस सुद्धा आहे, तर त्यालाही मी त्याला ब्लॉक करण्यापासून रोखलेलं आहे. अँटीव्हायरस पण डिसेबल करणं अपेक्षित आहे, पण त्याला अनब्लॉक मी ठेवलं, म्हणजे अँटीव्हायरस तर मला ऑफ करायची गरज पडली नाही. आता ते चेक करतोय, तो सिस्टीम चेक करतोय आणि एक्झाम आता चालू होईल. कंटिन्यू बटनावरती क्लिक करूया. सेंटर कोड आणि सेम सेंटर पासवर्ड सेमच टाकणार आहे आपण, आणि कॅप्चा टाकणार आहोत आणि लॉग इन बटनावरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर टेक मॉक टेस्ट तो क्लिक केलं, सीट नंबर टाकला, टेक मॉक एक्झामवरती क्लिक केलं, त्याने आय ॲग्री, नेक्स्ट. कॅमेरा ऑन होतोय, थोडासा वेळ लागतो तिथं. कॅमेऱ्यासमोर स्वतःला ॲडजस्ट करायचं, लाईट वगैरे लावायची, चेहऱ्यावरती लाईट यायला पाहिजे असं अपेक्षित आहे. 3दा फोटोवरती क्लिक करायचं आहे. टेक फोटो, टेक फोटो, टेक फोटो. त्यातला जो सुंदर फोटो असेल तो निवडायचा आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. एक फोटो निवडला आपण आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक केलं. आता मला वाटतं इथून पुढच्या गोष्टी काय सांगाव्या लागणार नाहीत, म्हणून मी आवाज रेकॉर्ड करण्यापेक्षा फक्त व्हिडिओ पळवायचा प्रयत्न करतो. फक्त त्याला आता नेक्स्ट केल्यानंतर इथं परीक्षा सुरू करा याच्यावरती क्लिक करा आणि थोडासा वेळ द्यावा लागतो, थोडंसं होल्ड करावं लागतं काही सेकंद. लगेच ते चालू होत नाही. क्लिक केलं ओपन झालं असं होत नाही. ते आता ओपन होते बघा. आता प्रश्न येत आहेत आणि मग प्रश्न आले की आपण वेगाने सोडवायचा प्रयत्न करूया. सगळी एक्झाम स्मूथमध्ये चालली, प्रॅक्टिकल सुद्धा आणि थेरी सुद्धा. फक्त एका प्रश्नाला, आउटलुकच्या प्रश्नाला त्याने स्क्रीन घालेली होती, तर त्या ठिकाणी फक्त ॲडजस्टमेंट मी कशी केली ते आपण समजावून घेऊया. बाकीच्या सगळ्या क्वेश्चन्स मी पटापट करून फ्रीली पुढं जातो. अतिशय त्याला मी वेगाने व्हिडिओ पळवायचा प्रयत्न करतोय, म्हणजे तुमचा मौल्यवान वेळ वाचणार आहे.
इथं आउटलुकला थोडासा इश्यू आला होता मला, त्याने ID पासवर्ड विचारायला सुरुवात केली, त्याला क्लोज केलं तर सगळंच बॅकग्राऊंडला गेलं होतं, पण अल्ट टॅबने ते पुढं आलं. माझे पुढचे प्रश्न म्हणजे ओपन झाले, मला काय पुढं अडचण आलेली नाही आहे. एक्झाम कंटिन्यू झाली. ह्या प्रश्नाला तर आउटलुकचा प्रश्न ओपन झाला आणि सगळेच गेलं, परीक्षाच बंद पडली. मग कंट्रोल अल्ट आणि डिलीट हे प्रेस करून टास्क मॅनेजरमध्ये जाऊन त्या परीक्षेला मला पुन्हा एकदा ओपन करावं लागलं, तर ते इझिली ओपन झालं. त्याला ब्रिंग टू फ्रंट केलं, 2दा केलं आणि ते ओपन झालं आणि माझी परीक्षा कंटिन्यू राहिली. शेवटी सुद्धा आपल्याला सेम फोटो काढायचे, 3 फोटो काढायचे, त्यातला एक फोटो निवडायचा आहे. मग ते पुढं जातं आणि जगत हिचं बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत. फीडबॅक घ्यायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, पुन्हा एकदा फोटो घ्यायचा आहे आणि मग पुढे बटनावरती क्लिक केलं आणि अशा प्रकारे आपली एक्झाम अपलोड झालेली आहे असा मेसेज आला. त्याला आपण क्लोज करूया आणि संपलं. अशा प्रकारे आपल्याला फायनल एक्झाम म्हणजे मॉक टेस्ट सिरियसली पूर्ण करता येईल.